प्रशिक्षणार्थी झालोत की नाही? अगोदर काय होतो आपण? बेरोजगार होतो, आता प्रशिक्षणार्थी झालो. आणि आता आपल्याला सरकार म्हणतंय की तुम्ही घरी बसा, तुमचं प्रशिक्षण संपलं. घरी बसून आम्ही प्रशिक्षण घेऊन काय करायचं? सरकार साहेब तुम्ही सांगा आम्हाला. आम्ही भाकऱ्या थापा म्हणलं थापतोय, घरचे काम करतोय, मग ते आधीच करत होतो ना, ते आधीच बरं होतं ना. कशाला आम्हाला आम्ही करत होतो ते बरं होतं ना. उलट लोकांचे बोलणे, घरच्यांचे बोलणे 4 शब्द कानावर पडत तरी नव्हते. आता म्हणतात मॅडम 6 महिने होता, 6 महिन्याचे टीचर. मॅडम किती दिवस तुम्ही कामात आहात? आणखी किती दिवस तुम्ही संस्थेत आहात? 11 महिन्याचे तुम्ही होतात. मॅडम झालं का? आता दिवाळीपर्यंतच आहात का? आम्हाला हेच शब्द ऐकण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग दिलं का? बरोबर. आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या. आणि आम्ही अगोदर आमच्या घरी होतो, काहीतरी कामधंदा करत होतो, तुम्ही आम्हाला आशा लावली, रोजगार दिला. आमचे आई वडील जे आहेत ते म्हणतात शिकली, इतक्या दिवस तुम्ही शिकलात, संघटित व्हा, शिका, मोठे व्हा, नाव कमवा. आणि आम्ही आता असं जरा उठून उभा राहिलो, चालायला लागलो, नाव कमवायला लागलो, आणि आता आम्हाला घरी पाठवताय. हा तुमचा न्याय झाला का? हा संविधानाचा न्याय आहे का? आम्हाला हे सांगितलं पाहिजे. तुम्ही सरकार मायबापांनो तुम्ही काय करता? निवडणुका आल्या की आम्हाला काय करता? आमच्या घरासमोर येतात, आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या. आणि परत वर्षभर आम्ही तुम्हाला दिसत नाही का? असं का? आम्हाला न्याय द्या, आम्हाला हक्काचा रोजगार द्या. आमची मुलं बाळ आहेत ती त्या रोजगारावरती आहेत. माय बापू मला आता अश्रू येते, दालावर होते. लहानपणी म्हणतात शाळा शिक, मोठा हो, नोकरी मिळव, आणि तुम्ही नोकरीच्या आशा लावता आणि काय म्हणता की घरी बसा, प्रशिक्षण झालं. आणि त्याच्यावरती नमूद सुद्धा केलेलं आहे की हे गुणपत्र कुठे घेऊन गेला तर नोकरी मिळणार नाही. अरे बाबा नो काढलेच कशाला योजना तुम्ही? सांगा आता उत्तर द्या. आमचे आई वडील थकलेले आहेत, आमच्या भावांची काहींची लग्न झालेली नाहीत, सरकारी आस्थापनेत नोकरी लागली म्हणून स्थळ येतात, आताशी चालू झालेली आहेत. आणि आता तुम्ही जर पाठवलं घरी तर आमचे भाऊ असेच भगवे कपडे घालून बसतील ना, याची काय चिंता आहे की नाही तुम्हाला? त्यामुळे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही तो मिळवणारच. भले आम्ही दिवाळी साजरी करणार नाही, तुम्ही इथं आलात तर चालेल, नाहीतर आम्ही तुमचं घर हुडकत येऊ, पण घेऊ.